नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुम्ही जिथे इन्व्हेस्टमेंट करता तिथून योग्य परतावा मिळत नाही, तुमच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा कधीच मिळत नाही, तर ही खालीलप्रमाणे 3 कारणे असू शकतात. याविषयी आपण संपूर्ण सविस्तरपणे बघणार आहोत. तर वेळ न घालवता पुढे बघूया. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असण्याचे अनेक अर्थ असतात. यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यातल्या आपल्या गरजांसाठी पुरेसा पैसा हाताशी त्यामुळेच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना प्रत्येक वेळी काही ना काही उद्दिष्ट समोर ठेवलं पाहिजे. आपल्याला गुंतवणुकीवर पुरेसा परतावा मिळतोय का, किंवा हे मोजण्याचं सोपा रस्ता म्हणजे तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी आर्थिक नियोजन केले ते साध्य होते की नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात हे सांगायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात गुंतवणुकीचा परतावा मोजताना अनेक गुंतागुंतीच्या बाबींना सामोरं जावं लागतं. एका उदाहरणाने हे आणखी चांगल्या प्रकारे तुमच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट 2030 साली 10 लाख रुपये खर्च करणं हे आहे. आता या उद्दिष्टासाठी तुम्हाला दर महिन्याला 8,000 रुपये अशा ठिकाणी गुंतवावे लागतील जिथे तुम्हाला 12% परतावा मिळेल. म्हणजेच मग तुमच्या गणितानुसार तुम्हाला 2030 पर्यंत 10 लाख रुपये मिळतील. पण या गुंतवणुकीच्या परताव्यावर इतर काही गोष्टी परिणाम करत असतात, त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर अपेक्षे एवढा परतावा मिळत नाही. या बाबी कोणत्या आणि त्यावर मात कशी करायची हे पाहूया. तर पुढीलप्रमाणे 3 गोष्टी गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करत असतात. पहिला म्हणजे बाजार जोखीम. कोणतीही गुंतवणूक करताना त्यात बाजार जोखीम असतेच, त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तरी त्यात तुमचे पैसे कमी होण्याचा धोका आहेच. वरच्या उदाहरणात तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक केली की तुम्हाला 12% व्याज मिळेल, पण त्यावर अधूनमधून लक्ष ठेवायला हवं, कारण व्याजदर कमी जास्त होत असतात. गुंतवणूक केली आणि 12% व्याज मिळत राहील या आशेने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत सर्वाधिक जोखीम असते. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जास्त परतावा देतात, पण त्यात जोखीमही जास्त असते. गुंतवणुकीतली जोखीम किंवा धोका म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होतीलच याची खात्री नाही. त्यामुळे आपल्याला अधिक जोखमीची रस्ता टाळून त्यात कमी जोखमीचा रस्ता स्वीकारायला हवा. वरच्याच उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही 2028 पर्यंत स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पुढची 2 वर्ष तुमची सगळी गुंतवणूक कमी जोखमीच्या पर्यायात हलवू शकता. मल्टी कॅप हा कमी जोखमीचा पर्याय आहे. असं का करायचं, तर समजा 2028 ते 2030 या काळात मार्केट घसरलं तरी तुम्हाला पैशाची जोवर गरज पडेल तेवढ्या वेळात ते पुन्हा वर जाऊ शकतं. काही गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते तुम्हाला पैशाची गरज असेल त्यांच्या 3 वर्षाआधी तुम्ही कमी जोखमीच्या डेट फंड सारख्या गुंतवणुकीमध्ये केले पाहिजेत. अशा वेळी इक्विटी फंडात गुंतवणूक करायला नको. याचा अर्थ असा नाही की इक्विटी फंडातून लगेच बाहेर पडायचं. तसं झालं तर तुम्हाला कॅपिटल गेनचा टॅक्स जास्त भरावा लागेल आणि इन्कम टॅक्सही जास्त भरावा लागेल. तुम्हाला पैशाची गरज पडणार असेल त्याच्या 6 ते 3 महिने आधीच तुमचे पैसे साठले तर लगेच काढून घ्या, कारण मार्केट खाली घसरल्यानंतर त्याला पुन्हा पूर्वपदावर यायला साधारण 6 महिने लागतात. 2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा शेअर मार्केट खाली घसरलं तेव्हा त्याला पूर्वपदावर यायला 6 महिने लागले होते. 2008 साली आलेल्या जागतिक मंदीत मार्केटला पूर्वपदावर यायला 11 महिने लागले होते. पण जर तुम्ही गुंतवणुकीची मुदत पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर मग तुम्हाला त्या रकमेवर टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला 2030 मध्ये हवी असलेली रक्कम तुम्ही 2028 मध्येच काढलीत आणि बँकेत ठेवली तर तुम्हाला पुढची 2 वर्ष या रकमेवर 30% टॅक्स भरावा लागेल. तसंच लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आणि इन्कम टॅक्स जास्त नकोत. यातला जो टॅक्स कमी असेल तो पर्याय तुम्ही निवडायला हवा. समजा तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा इन्कम टॅक्स स्लॅब 10% कमी असेल तर तुम्ही तुमची गुंतवणूक बँकेत हलवलेली चांगली. पण जे 30% स्लॅबमध्ये येतात आणि त्यांनी मात्र आपल्या गुंतवणूक फारच कमी काळासाठी बँकेत ठेवावी पण जे 30% स्लॅबमध्ये येतात त्यांनी मात्र आपली गुंतवणूक फारच कमी काळासाठी बँकेत ठेवायला पाहिजे. दुसरे कारण आहे महागाई. गुंतवणूक आणि कमाईवर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक महागाई आहे. त्यामुळे तुमचं आर्थिक उद्दिष्ट ठरवताना महागाईचा सर्वाधिक दर गृहीत धरला पाहिजे. उदाहरणार्थ सध्याच्या महागाईचा दर 6% आहे आणि तुम्ही गुंतवणूक केलीत पण भविष्यात हा दर 8% वर गेला तर तुम्ही ठरवलेलं आर्थिक उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा. याचा तुम्हाला फायदाच होईल. दिलेल्या उदाहरणाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर महागाई दर वाढल्यावर तुम्हाला ज्या गोष्टींसाठी 10 लाख लागणार होते त्या गोष्टींसाठी तुम्हाला 13 लाख रुपये लागतील.
त्यामुळे तुम्हाला महिन्याला 8,000 नाही तर 10,000 रुपयांची तिसरं कारण म्हणजे सरकारी कर. सध्या स्टॉक मार्केटमध्ये जी गुंतवणूक केली जाते त्याच्या परताव्यावर 10% कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो. पहिल्या उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही महिन्याला 8,000 रुपये 7 वर्ष गुंतवलेत तर त्याची मुख्य रक्कम होईल 6,72,000 रुपये. त्यावर व्याज मिळेल 3,80,000. या व्याजातून 1,00,000 रुपये वजा होतील आणि उरलेल्या रकमेवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे साधारण 28,000 टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच टॅक्सची रक्कम वजा जाता आपल्या हातात 10,00,000 रुपये पडतील. अशी तजवीज आपल्याला करावी लागेल, तरच आपलं आर्थिक उद्दिष्ट साध्य झालं म्हणता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चॅनलला लाईक करून खाली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सुचवा. धन्यवाद.